तर बाबा आता खरीपाच्या पेरण्या सुरू होणार, बियाणं आहे का, खतं आहे का, युरिया DAPचं काही शॉर्टेज आहे का, त्याच्याबद्दलचा पण आढावा घेतला. आरोग्याच्या बद्दलची काय परिस्थिती आहे, इतरही संदर्भामध्ये जी काही कामं पाईपलाईनमध्ये चाललेली आहेत तिथं कुठं काही अडचणी आहेत का, केंद्र सरकारच्या ज्या योजना ह्या दिलेल्या आहेत, विशेषतः 3 कोटी घरकुलाची योजना, पंतप्रधान आवास योजना, त्याच्यामध्ये 30 लाख घराचं टार्गेट आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं आहे. त्याच्यात जे काही टार्गेट आमच्या अकोल्याला मिळालेलं आहे त्याच्याबद्दल थोडंसं अजून गतीनं काम करण्याची गरज आहे. तर ते आता 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ते काम गतीनं पूर्णत्वाला नेण्याच्याबद्दलची कारवाई करावी अशाही पद्धतीच्या आदेश दिले गेलेले आहेत. आणि इतर पण सार्वजनिक आरोग्य किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित आमचे हॉस्पिटलचं पण नाईट लँडिंग आणि इतर गोष्टी करण्याची गरज आहे, जेणेकरून त्या लवकर झाल्या तर उद्योगपती किंवा कुणालाही रात्री अपरात्री यायचं असेल, जायचं असेल दिवसा, तरी कुठली अडचण येता कामा नये. म्हणून मी आमच्या मुरली मोहोळ साहेबांशी बोलून हा प्रश्न कसा निकाली काढता येईल याबद्दलचा जरूर प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारच्या अनेक त्याच्यात आता सगळं मी सांगत बसत नाही, पण खूप काही गोष्टीचा आढावा, आदर्श शाळा असतील, अंगणवाड्या असतील, पीक कर्जाच्या बद्दलचं जे काही धोरण आम्ही बदललेलं आहे त्याच्याबद्दलचं, शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जागृती करण्याच्या संदर्भातलं काम असेल, आमच्या पोलीस विभागाच्या बद्दलच्या काही अडचणी असतील तर दूर करण्याचं काम असेल, असं बऱ्याच बाबींचा आढावा आजच्या ह्या बैठकीच्या निमित्तानं झालेला आहे. आपल्याला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचार. सरकारच्या ज्या योजना आहेत, राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचाही आम्ही आढावा घेतला. त्यांना टार्गेट किती दिलं आहे, त्याच्यातलं आत्तापर्यंत पूर्ण किती झालं आहे, पुढचं पूर्ण व्हायला काय काळ लागणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की महायुतीचं सरकार आत्ता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम दिलेला होता राज्याला, तसा अकोल्यालाही दिलेला होता. आणि त्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच काही गोष्टी वेगवेगळ्या विभागाच्या पूर्णत्वाला नेण्याच्या करताचा उद्दिष्ट हे त्यांना दिलेलं होतं. आणि काहींनी ते पूर्ण केलेलं आहे, काही जरा कमी पडलेले आहेत. म्हणून आता दुसरा 150 दिवसाचा कार्यक्रम आम्ही दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्या विभागांना ते उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं लक्ष द्यावं लागणार आहे, प्रयत्न करावा लागणार आहे. सरकारच्या ज्या योजना आहेत, राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचाही आम्ही आढावा घेतला. त्यांना टार्गेट किती दिलं आहे, त्याच्यातलं आत्तापर्यंत पूर्ण किती झालं आहे, पुढचं पूर्ण व्हायला काय काळ लागणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की महायुतीचं सरकार आत्ता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम दिलेला होता राज्याला, तसा अकोल्यालाही दिलेला होता. आणि त्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच काही गोष्टी वेगवेगळ्या विभागाच्या पूर्णत्वाला नेण्याच्या करताचा उद्दिष्ट हे त्यांना दिलेलं होतं. आणि काहींनी ते पूर्ण केलेलं आहे, काही जरा कमी पडलेले आहेत. म्हणून आता दुसरा 150 दिवसाचा कार्यक्रम आम्ही दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्या विभागांना ते उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं लक्ष द्यावं लागणार आहे, प्रयत्न करावा लागणार आहे. काय नाही मला माहिती नाही, मी सकाळीच इकडं आलेलो आहे. मी म्हणजे तुम्ही काल मुख्यमंत्री महोदय इथं होते, काल विचारलं असतं तर बरं झालं असतं. कुणाच्या त्याच्याबद्दल तुम्ही मुख्यमंत्र्यांचं उत्तर ऐकलं? मुख्यमंत्री म्हणाले की ह्याच्यामध्ये तथ्य असेल तर चौकशी करून पुढची योग्य ती का. गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे, मुख्यमंत्रींना असे प्रश्न पत्रकार मित्रांनी विचारलेले तुमच्यासारख्या, आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी सडेतोडपणे उत्तर देऊन त्याबद्दलचे त्यांचं मत व्यक्त केलेलं. तर बाबा आता खरीपाच्या पेरण्या सुरू होणार, बियाणं आहे का, खतं आहे का, युरिया DAPचं काही शॉर्टेज आहे का, त्याच्याबद्दलचा पण आढावा घेतला. आरोग्याच्या बद्दलची काय परिस्थिती आहे,
इतरही संदर्भामध्ये जी काही कामं पाईपलाईनमध्ये चाललेली आहेत तिथं कुठं काही अडचणी आहेत का, केंद्र सरकारच्या ज्या योजना ह्या दिलेल्या आहेत, विशेषतः 3 कोटी घरकुलाची योजना, पंतप्रधान आवास योजना, त्याच्यामध्ये 30 लाख घराचं टार्गेट आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं आहे. त्याच्यात जे काही टार्गेट आमच्या अकोल्याला मिळालेलं आहे त्याच्याबद्दल थोडंसं अजून गतीनं काम करण्याची गरज आहे. तर ते आता 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ते काम गतीनं पूर्णत्वाला नेण्याच्याबद्दलची कारवाई करावी अशाही पद्धतीच्या आदेश दिले गेलेले आहेत. आणि इतर पण सार्वजनिक आरोग्य किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित आमचे हॉस्पिटलचं पण नाईट लँडिंग आणि इतर गोष्टी करण्याची गरज आहे, जेणेकरून त्या लवकर झाल्या तर उद्योगपती किंवा कुणालाही रात्री अपरात्री यायचं असेल, जायचं असेल दिवसा, तरी कुठली अडचण येता कामा नये. म्हणून मी आमच्या मुरली मोहोळ साहेबांशी बोलून हा प्रश्न कसा निकाली काढता येईल याबद्दलचा जरूर प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारच्या अनेक त्याच्यात आता सगळं मी सांगत बसत नाही, पण खूप काही गोष्टीचा आढावा, आदर्श शाळा असतील, अंगणवाड्या असतील, पीक कर्जाच्या बद्दलचं जे काही धोरण आम्ही बदललेलं आहे त्याच्याबद्दलचं, शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जागृती करण्याच्या संदर्भातलं काम असेल, आमच्या पोलीस विभागाच्या बद्दलच्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचं काम असेल, असं बऱ्याच बाबींचा आढावा आजच्या ह्या बैठकीच्या निमित्तानं झालेला आहे. आपल्याला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचार.